आणि कॅमेऱ्यातून. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर नको, गडचिरोली परवडली अशी अधिकाऱ्यांवर म्हणायची वेळ आलेली आहे. हीच परिस्थिती आपण प्रत्येक शहरात तालुक्यात करू शकतो. आणि आपलं तर स्वप्न आहे की आपण या राज्याचं सिंगापूर करू शकतो. एवढे आपल्याकडे साधन संपत्ती आहे, निधी आहे, पण लोकांची कामं करण्याबद्दल अनास्था आहे. का लोकांची कामं करूशी वाटत नाहीत? का लोकांना चक्रा मारायला होतात? साधा जन्म दाखला घेण्यासाठी माणूस मृत्यूपर्यंत चक्रा मारतोय. एक मृत्यू दाखला घेण्यासाठी पार त्याला मृत्यूची वाट बघावी लागते. ज्याचा जन्म इथं झाला त्याला डोमिसाईल मिळण्यासाठी 4-4 महिने पळावं लागतंय. हे साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणून तुम्हाला मी सिंगापूरला घेऊन जाणार आहे. अब्राम येणार आहे. तर सिंगापूरमध्ये किंवा जगातल्या प्रगत देशामध्ये तुम्ही एखादा कागद आणायला शक्यतो सरकारी कार्यालयात जावंच लागत नाही. मेलवरती टाकलं, मेलवरती सर्टिफिकेट येतं. काही देशांमध्ये तुम्ही फिजिकली जायचं असतं, तुमचा फोटो वगैरे काढायला लागतो, थंब घ्यावा लागतात. एकच कर्मचारी तुमची ती फाईल घेतो, तुम्ही खुर्चीत बसून राहायचं थिएटरमध्ये बसल्यासारखं. ते सगळं फिरून घेऊन येतंय, हातात सर्टिफिकेट आणतंय तुमचा चहा होसपर्यंत, जेवण होसपर्यंत. म्हणून ते देश प्रगत आहेत. आपल्याकडे आपली एनर्जी सगळी जाते. साहेब ते कधी करताय बघा, आज वेळ नाही, उद्या ये, उद्या नाही, पुढच्या आठवड्यात. हे सगळं बदलण्यासाठी माहितीचा अधिकार. आपल्याला आपलीच माहिती नाही की आपण मालक आहोत. आपण गेलं साहेब म्हणतो, साहेब जरा माझं तेवढं काम करा. तू आमचा नोकर आहेस, तू माझं काम करत का नाही हे विचारायला गेलं पाहिजे. तुम्ही तर बघितले असेल, मी तर IAS यांच्याच मागे लागलेलो आहे. काय करायचं एखाद्या दिवशी त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करूनच बघावं. मी वाटच बघतोय कोणीतरी माझ्या नादाला लागावंच. मग मास्क कसा मोडतात तेच आपल्याला जरा बघायचं आहे. तुम्ही काय घाबरता? 353 सरकारी कामात अडथळा आणला असंच तुम्हाला दम देतात ना. हे सरकारी काम करतात का? मग 353 लागेल कुठून? लागेल कुठून? त्याचे वर्षभराचा आढावाच मागू ना आपण. यांनी पगार किती घेतला आणि काम किती केले. त्यांनी 353 म्हणले की आपण BNS 248 म्हणायचं. एवढंच लक्षात ठेवा. आलं लक्षात? भारतीय न्याय संहिता 248. खोटा गुन्हा दाखल केला तर 10 वर्षाची शिक्षा आहे. याचं 353 कुठं टिकल? 1 तासात जामीन आहे. माहिती आहे का तुम्हाला? पूर्वी नॉन बेलेबल होता. हेच लोकांना अजून दम देतात की तुला जेलमध्ये टाकील. काही नाही, तिथून पोलीस स्टेशन म्हणून डायरेक्ट घरी, असं याला म्हणतात 353. कायद्यात बदल झालेले असतात, लोकांना माहीत नाही. मलाही काही लोकांनी कमेंटमध्ये टाकलं होतं की बघा सांभाळून ते 353 घेतील. आमचे रिटायर जज मित्र आहेत. म्हणलं काय पैसे नाही. ते म्हणले एक काळामध्ये होतं तसं, महिनाभर जामीन मिळायचं नाही. म्हणलं आता काय पैसे नाही. ते म्हणले तासभरही ठेवता येत नाही. कुठं? पोलीस स्टेशनला बोलवलं, जायचं, सही करायची, निघायचं घरी. हे आता 353ची राईट नाव पोझिशन आहे. म्हणून आपण कोणाचं तरी टेबल तोड, त्याचा मोबाईल खेच, फाईल फाड असं करायचं नाही. त्याचं दप्तर फाडायचं. दप्तर फाडायचं म्हणजे कळलं का? हां, दप्तर उलगडून मागायचं की हे पाहिजे मला, ती माहिती पाहिजे. आणि कॅमेरा समोर असेल ना तर पाळताच येत नाही. जे विचारायचं ते कॅमेऱ्यात विचारा. कारण इंडिया एव्हिडन्स ॲक्ट 2023 नुसार युअर एव्हरी फुटेज इज अ प्रूफ. आणि म्हणून व्हिडिओ काढायचा असतो. आणि म्हणून ते तुम्हाला म्हणतात व्हिडिओ काढू नको, तुझं काम करून देतो, व्हिडिओ काढू नको. का? तर व्हिडिओ काढला म्हणजे हा पुरावा झाला. आणि पुरावा कोर्टात ग्रहीत आहे, म्हणून पुरावे काढायचे. मी एकदा त्याचे व्हिडिओ काढले. पालिकेने खूप काही साहित्य खरेदी केलं तर तसंच पडून होतं. कोट्यावधीच्या कचराकुंड्या तसेच पडून होत्या. आमच्या वकील आघाडीचे प्रमुख म्हणले ह्याच्यापेक्षा भयानक कोर्टात आहे. कोर्टाच्या दरवाजा सगळी कुत्री झोपलेली असतात, बसलेली असतात. बाजूला ड्रेनेजचं हे आहे, मच्छर आहेत. संध्याकाळी 6 वाजता तो व्हिडिओ आम्ही काढला होता. रात्री टाकला, सकाळी काम सुरू 7 वाजता. अर्ज केला नाही, कोणाला रिक्वेस्ट केली नाही.
कुत्र्यांचा उपायुक्त स्वतः कुत्री पकडत फिरत होता. पशु उपायुक्त कुत्री पकडत फिरत होता. जे आरोग्य विभाग आहे ते मच्छर मारत फिरत धोर मारत फिरत. ही ताकद कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये. तुमचं प्रमाण छोटं असेल पण तुम्ही फुटेज काढा, सारखं सगळीकडे. बेटर पर्याय काय असतो, समजा तुम्ही पालिका क्षेत्रात काम करत नाही, जेवढे सापडतील तेवढ्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे नंबर गोळा करायचे, एक व्हॉट्सअपचे ग्रुप बनवायचा, आपली क्लिप तेवढ्याच सोडून द्यायची. त्यांना वाटतं की जगात व्हायरल झाले. अरे तुम्हालाच फक्त 250 लोकांना माहिती आहे. पण काम होतं. आणि आपल्याच 2-4 कार्यकर्त्यांनी फोन करायचे, साहेब ती तुमची क्लिप व्हायरल झाली बरं का. हा कशाची काही एकाच ग्रुपमध्ये जोडली आहे. 250 लोकांनी त्यातले 50 लोकांनीच बघितली असेल. पण हा दबाव तयार करता येईल. लोक कोर्ट की नहीं सुन रहे, कोर्टाचं सुद्धा ऐकत नाही. कोर्टाने दिलेल्या न्यायावर अंमलबजावणी होत नाही म्हणून परत तुम्हाला कोर्टातच जावं लागतंय. किती वेळा चक्रा मारायच्या. हे बदलावं लागेल. अधिकाऱ्यांना पेचीत धरावं लागेल. हे काम का होत नाही हे विचारावं लागेल. बऱ्याचदा महिला अधिकारी असल्यानंतर ते सांगतात मी महिला आहे बरं का. मग पगार घेतीस ना फुल, पगार फुल घेती आणि दम फुल देती. तू महिला आहे म्हणून काय झालं, क्वालिफिकेशन सेम आहे ना, पगार सेम आहे ना. मग ते तुम्हाला म्हणणार विनयभंगाच्या केसमध्ये अडकवली. पण एक बॉडी कॅमेराच ठरवता मोठ्या व्हायचा, ह्याला लावूनच ठेवायचा एक बॉडी कॅमेरा. कारण तक्रार करेल अशी धमकी देणं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाणं दुसरा टप्पा मग अवघड आहे. आणि तिसरा टप्पा कोर्टात सिद्ध होणं हे अवघड आहे. विनयभंग केला म्हणजे ते सिद्ध करावं लागेल ना. विनयभंगाची व्याख्या आहेत ना. समजा ती म्हणली आणि मला डोळा मारला, साक्षीला कोण आहे, तिला द्यावं लागेल ना, कॅमेरा द्यावा लागेल ना. यांनी मला बॉडीला स्पर्श केला, पुरावा द्यावा लागेल ना. नाही तर उद्या कुणी उठेल सरकारी ऑफिसमध्ये आपण गेलो की विनयभंग केला माझा, असं नाही करता येणार. तुम्ही भांडले तुमच्या फाईलबद्दल म्हणून विनयभंग नाही करता येणार. ते कोर्टात सिद्ध करावं लागेल. आणि नाही झालं तर मग BNS 248 लागलंच मागे. खोटा गुन्हा दाखल केला म्हणून 10 वर्ष कुणी नोकरी घालवायची. हे असे सगळे कायद्याचे अभ्यास आपल्याला छानपैकी आपले प्रश्न सुटतात, समाजाचे प्रश्न सुटतात. पिंपरी चिंचवडमध्ये आता नुसतं माझं नाव सांगितलं तरी प्रश्न सुटतात. तर म्हणजे असा अर्ज कुठला आपण दिला, तक्रार दिली तर त्यामध्ये सर्व लिहायला पाहिजे आपल्याला काय हे BNS असं राहणार 100%. तर ते जरा प्रामाणिक होईल तक्रार. माझ्या विरुद्ध जर तुम्ही काही खोटी तक्रार दिलीत तर मी आपल्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता 248 अंतर्गत कायदेशीर कारवाई करीन. आणि आपल्या माहितीसाठी याला 10 वर्षाची शिक्षा असं वाक्य लिहून टाकायचं. सर किती लोक लिहितात माननीय आयुक्त साहेब, कशासाठी साहेबच्या जागे आपण नोकऱ्याला साहेब म्हणायचं काय संबंध आहे. लोकसेवक लिहू शकतो ना. हां लोकसेवक हां, लिहायचं. माझी पत्र बघा किंवा माझ्या व्हिडिओमध्ये मी असं कधीच म्हणत नाही साहेब ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, ही सूचना आहे माझी. वी आर द पब्लिक, वी द पीपल ऑफ इंडिया, वी आर द ओनर अँड दॅट्स वाय वी कॅन गिव्ह द इन्स्ट्रक्शन्स, वी कॅन गिव्ह द सजेशन. रिक्वेस्ट कोणाला करायची, नोकराला, मालकाने? नो, नॉट नेसेसरी. हां, पण आपण सभ्य माणसं आहोत म्हणून कधीतरी आवाजावा पण बोलू शकतो, माणसांना देऊ शकतो. पण जर कामच करत नाही हराम करू त्याला साहेब म्हणून कशाला महत्त्व वाढायचं. म्हणजे गेल्या आठवड्यात मी एक व्हिडिओ टाकला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यकाळातील सर्वात भ्रष्ट माणूस, जनरल डायरपेक्षा दुष्ट माणूस तिथं आयुक्त म्हणून नेमलेला आहे, चंबळचा डाकू. मी तर असे शब्द गेटवर वापरलेत बरं का भाषणात, चंबळचा डाकू, दरोडेखोर. ते काय अजून पोलिसांना गेले नाहीत माझ्या विरुद्ध, कारण हे घटनेच्या चौकटीतले शब्द आहेत. तर ते मी एक नोटीस द्यायला गेलो तर तो म्हणला माझ्या चेंबरमध्ये माझे स्वतःचे काही रूल्स आहेत, काही नियम आहेत आणि तुम्ही हवं तर माझ्यावर फोटो काढू शकता हे तुमचं नोटीस देताना, निवेदन काय असेल देताना, पण व्हिडिओ नाही. मी म्हणलं मला तुमच्यावर फोटो काढण्यात काहीच इंटरेस्ट नाही, कारण मला माझी बदनामी करून घ्यायची नाही असं जाहीर बोललेलं म्हणजे. आय एम नॉट इंटरेस्टेड टू टेक अ फोटो विथ यू दॅट विल डिफेम मी. आणि असं म्हणजे हातात दिली, त्याची रिसीव घेतली, बाहेर निघून आलो. आणि जे काही सुरुवातीला होतं थोडंफार ते घेतलं, बाकीचं जोडलं
आणि दिलं सरकवून. पुढच्या 8 मिनिटात पालकमंत्र्याच्या PA फोन. सर नक्की काय झालं आहे? म्हणजे काय नाही, चांगली माणसं नेमा जी चांगलं काम करते. 20 मिनटं चालली होती चर्चा. म्हणजे एका व्हिडिओची ताकद असू शकते. आणि आपले व्हिडिओ तर मंत्रालयात डायरेक्ट बघितले जातात. त्यामुळे कारवाई करायचं आपण कोणाला पत्र लिहित बसणार नाही. व्हिडिओ आला की आपोआप ते पुढं मार्गी लागते. आता शासकीय कर्मचारी आयडेंटिटी कार्ड घालतात. आता हजेरी रजिस्टर ठेवतायत. आता फिरस्ती नोंद ठेवतायत. आणि जाईल तिकडे आपण हेच विचारायचं, फिरस्ती नोंद कुठे आहे? आणि लगेच पत्र तयार ठेवायचं की यांची फिरस्ती नोंद सापडली नाही, यांच्याची दांडी लावावी, यांची गरजरी लावावी. असं सातत्याने जेव्हा आपला वचक राहील ना, तेव्हा हे सगळं होईल. तुम्ही एकटे नाही, तुमच्यासोबत पेन आहे, कागद आहे. कधीच कोणाला काही घाबरायची आवश्यकता पडणार नाही. ज्यांना सिंगापूरला यायचे त्यांनी जरूर या आमच्याबरोबर. सिंगापूर शहर कसं विकसित झाले त्याला कारण सिंगापूर शून्य भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार शून्य आहे. तिथं लाच मागताही येत नाही, लाच देताही येत नाही. आपल्याकडं मागण्याचीही सोय आहे आणि देण्याचीही व्यवस्था आहे. कसं भ्रष्टाचार संपेल? तिथे तुम्ही रस्त्यावरचं पाणी पिऊ शकता. इथं घरात आलेलं सांगतात गाळून उकळून. तिथं कचऱ्यापासून वीज निर्मिती करतात. सर्वांना पालिका कचरा फुकट घेऊन जाते आणि सर्वांना फुकट वीज देते. आपल्याकडं कचराही विकत घेऊन जा म्हणून सांगावं लागते. आणि लाईट बिल तर मिळेलच आपण ठार लाईट बिलं भरून. असे कितीतरी प्रश्न आहेत. हे बदलायचं आहे. आणि म्हणून तुम्ही गावातील असताल, खेड्यातून असताल, शहरातून असताल, सगळ्या ठिकाणी याचं महत्त्व आहे. हे केलं पाहिजे. आपला देश पुढे न्यायचा असेल आपल्याला जागरूक व्हावं लागतं. ते करूया आपण. म्हणून सिंगापूरमध्ये आपण 100-150 ठिकाणांना व्हिजिट करणार आहोत. त्यांच्या बागा असतील, त्यांच्या शाळा असतील, कॉलेज असतील, त्यांचे STP प्लॅन्ट असतील. कचऱ्याचं कसं संकलन करतायत. लोक म्हणतील हे एवढ्या लांब चाललेत, कचरा बघायला चालले, हॉस्पिटल आहे की नाही? लोक काय काय बघतात ते आम्हाला माहिती आहे. मागच्या महिन्यात पुणे महानगरपालिकेचे पण गेले होते इंदोरला. हां, बरोबर आहे. शासकीय खर्चाने हे फिरतात आणि त्यांनी काय शिकले हे तुम्ही माहिती मागली तर तुमची डोकी फिरतील. ते फिरतात. ते सामूहिक सहल असते ती. आता आपल्याला पण शिकायला भेटतं ना. हो, नाही मग आपण असा दौरा लागला की लगेच 4 दिवसांनी RTI टाकायचा. सदर दौऱ्यात कोण कोण गेलते आणि त्यांनी काय काय शिकलं याचं आम्हाला PPT पाहिजे. त्यांनी आमच्या पैशांनी काय अक्कल विकत घेतली ह्याची आम्हाला फुकट माहिती दिली पाहिजे. तुम्ही अशी माहिती आपण मागायची. ह्या प्रशिक्षणाचा काय लाभ झाला असं जेव्हा विचारायला आपण सुरुवात करू ना, तेव्हा ते चांगले लोकांना पाठवतील. बऱ्याचदा तर मेहणे पाहुणे पण पाठवतात ते यादीत बरं का. आणि त्याला एक नाव देतात, शहरातील या विषयाचे अभ्यास. प्रतिभावंत राष्ट्रपती होते ना, त्यांच्यामध्ये किती 65 कोटी रुपये त्यांच्या मुलावर खर्च केला होता त्यांनी. हो, फिरण्यावर 65 कोटी. ते आमच्याकडे बहिणाबाई चौधरी उद्यान आहे, साप असं विषय. आणि मला सकाळी 10ला कळलं की दिल्लीचं पथक येणार आहे तिथे पाहुणे करा. मला जास्तपर्यंत 11 वाजले बरं का, कारण लगेच तयार होऊन जावं लागतं. माझी गाडी जशी त्या कॅम्पसमध्ये शिरली ना, ते जे कोणी काजू बदाम खात बसले होते ना अभ्यासक त्या विषयाचे, जसा आतमध्ये गेलो काजू बदाम जागे होते. की आता कॅमेरा चालू झाला आणि मी जर प्रश्न विचारले की तुम्ही वाईल्ड लाईफमधले कुठले एक्सपर्ट आहात, कशासाठी तुम्ही येतात, तुमचा ह्या कार्यक्रमाचा काय संबंध आहे, हे असं तुम्ही मध्ये धाक टाकले पाहिजे. किंवा तिथं काय बोलताना तर त्याचा व्हिडिओ फोटो काढून घ्यायचा छानपैकी. हे कशातले अभ्यासक आहे, त्यांच्यावर कसा खर्च झाला, हे असं विचारल्याशिवाय ना भ्रष्टाचार थांबणार नाही. म्हणून सिंगापूर आम्ही तुम्हाला दाखवू, असे वेगवेगळे देश तुम्हाला दाखवू. आणि तिथे आपण एवढे व्हिडिओ काढू छान की इथं आल्यानंतर कोणत्याही पालिकेचं निवडणूक लढायला आपल्याला सोपं जाईल भविष्यात. कारण ते आपल्यासाठी प्रचाराचं एक यंत्रणा असेल की आपल्याकडे काय परिस्थिती आहे, तिथं काय परिस्थिती आहे. तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, आपल्याकडे पण आहे. आपली बस कधी येईल याची गॅरंटी नाही, आणि पोचेल की नाही स्वारगेटपर्यंत ह्याची तर अजिबातच नाही. मध्ये ब्रेकडाऊन होते, कितीतरी शासनाच्या बस बंद पडतात. शासन बंद पडायची वेळ आली आहे. तिथं तसं नसते. टाईमशीर
मेट्रो येणार म्हणजे येणार, थांबणार म्हणजे थांबणार. आपल्याकडे मेट्रोला तुम्ही गेले तर पार्किंगला जागा नाही गाडीला, आणि तुम्ही लावून संध्याकाळी आले तर 1500 रुपयाचं मीटर पडलेलं असते. तुम्ही गेले 500 रुपये वाचवायला, किंवा इथं स्कूटर लाव, आपली गाडी लाव, मेट्रोनी जाऊ आणि परत येऊ. तोपर्यंत तुमची गाडी पार्किंगमध्ये जरी असेल तरी कोणतरी दुसऱ्याने ढकललेली असते नो पार्किंगमध्ये, त्याचा हे फोटो काढतात आणि बिल लावतात. हा एक नवीन धंदा आहे, याच्यावर पण आपण काम करायला पाहिजे. हे फोटो काढणारे पोलीस नाहीत बरं का, ही एजन्सी आहे, आणि ते कचाकच लोकांचे फोटो काढतायत, बिलं लावतायत 1000, 500, 2000ची, आणि मग तुम्हाला कन्व्हिन्स करतायत की एक काम करा, 10,000 रुपये तुमचं बिल झाले, कोर्टात या, अर्धे तरी भरा. म्हणजे अर्धे तरी लूट झाली ना तुमची. मला पण एक भेटला इन्स्पेक्टर, म्हणलं असं असं आहे. म्हणलं मी कोर्टात बघेल काय ते, भरा लगेच फाईन. तर ती फाईन एजन्सीला जाते या, आणि मग ती सरकारचं काय त्यांचं टाईप आहे. म्हणजे 1,500 इकडून द्यायचे महिन्याला लाडक्या बहिणीला, आणि लाडके दाजी रोज 1,500 रुपये भरा. म्हणजे खूप सगळं चेक करता येईल आपल्याला, आणि बहुत कुछ करेंगे. तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांना येणाऱ्या निवडणुका लढायच्या असतील तर तुम्ही सज्ज व्हायला हरकत नाही. महाराष्ट्रात ग्रामपंचायतपासून ते प्रत्येक नगर परिषदेत आपण सगळीकडे उमेदवार उभे करणार आहे. लोक काय म्हणतील, तुमचा पक्ष नवीन आहे, तुम्हाला किती मतं पडतील. मला सांगा ना, तुमचं लग्न झाले त्यावेळी तुम्ही जुने होते का नवीन होते? झालं ना तुम्हाला, झालं ना, लेकरं झाली ना. म्हणजे नवीन लोकांनी येऊ नये म्हणून अशी का कारणं सांगतात बरं का त्यात. आता का मला सकाळी का 7 वेळा नगरसेवक राहिलेलं, माझी महापौर राहिलेल्या माणसाचा फोन, मला तुमच्या पक्षात यायचे. काय करू म्हाताऱ्याला घेऊन, काय करू, एकशे तरुण असू दे नाही का. बरोबर. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा. किती मतं मिळतील याची काळजीच करू नका तुम्ही, कारण माझा व्हिडिओ हीच तुमची मताची पेटी आहे. तुम्ही फक्त नावाला उभारायचे फॉर्म भरून, संपला विषय. पैसे कोणाला वाटायचे नाहीत. तुम्हाला मी पत्रक पण देणार, स्कॅनर पण देणार, घरोघरी जायचं, मी उमेदवार, हे माझं शिक्षण, हे क्वालिफिकेशन, मला हे करायचे, मला तुम्ही मत द्या, हा स्कॅनर आहे, सोबत मला 1,500 रुपये पण द्या. त्यांनी 10 रुपये स्कॅन मारू दे, पक्षाच्या डोनेशनला 10 मारू दे, 50 मारू दे, 100 मारू दे. एखादा जर आपल्याला असं भेटेल की जो 50,000चं स्कॅन मारेल, याचा फायदा काय माहिती आहे का, खरोखर किती लोक आपल्याला मत देणार याची टेस्टिंग आहे. पूर्वी असायचं ना ते 1 नोट 1 वोट, तसं स्कॅम थांबवण्यासाठी स्कॅन करा. निवडणुकीतील स्कॅम थांबवण्यासाठी हे स्कॅन करा. त्यांनी 1 रुपया देऊ दे, मत आपलं कन्फर्म झालं. त्यांनी 100 देऊ दे, कन्फर्मच आहे. काही लोक असे असतील की म्हणतील, अरे मेरा तो वोटिंग नहीं है इधर, लेकिन मैं तुमको 500 रुपये देने वाला हूँ, मैं तुमको 1000 रुपये दूंगा. का, मैंने देखा है व्हिडिओ. म्हणजे त्यात फोटो असणारच ना माझा, वर आपला फोटो असणारच ना. आपण कसं तिकीट देणार असं जेव्हा आपला फोटोच लावणार नाही त्याला. फोटो तो मागताही आहे. ते आपण त्यांना निधी पण उभा करू, त्याच्यातूनच ते आपले जो सामान्य उमेदवार असेल कुटुंबातला, त्याला प्रचाराचं जे साहित्य लागेल ते आपण सगळं देणार आहोत. संध्याकाळची कुठेही पार्टी नसणार आहे. संध्याकाळी साधं जेवण असेल, दुपारी पण साधं थोडंफार असेल, पण खूप कमी खर्चात निवडणुका लढवल्या जाऊ शकतात. चांगले लोक राजकारणात येऊ शकतात. त्यांना संधी मिळाली पाहिजे, हे आपण सगळ्यांनी समजून घ्या. आणि किती फी आहे नगरसेवकला फॉर्म भरायला? असून किती? 2,500 रुपये. अमित बरोबर? आम्ही 2,500 रुपये असेल. बाकी सगळा खर्च मी काय म्हणते तुम्हाला, तुम्ही पदरचे 2,500 लावा ना. बाकी सगळं मी उभं करून देतोयच की तुम्हाला. तुम्ही नुसतं मागून फॉर्म घेऊन गेलोच 5-5, 10-10 लाखाची डिमांड तुम्हाला सुरू होणार आहे. मागं घेतोयस का? बरोबर. पण 5 लाखात तुम्ही मागे घेतलं तर तुमचं भविष्य काय राहणार आहे? एक लेक्चर होणार होतं यावर, राजकीय घटनेवर पुण्यावाला, तो मी आला ओला पण कॅन्सल झाला होता. असं एक लेक्चर घ्या ना पुन्हा. ते आता अजून प्रभाग रचना फायनल होऊ द्या. आता काल डिक्लेअर झालं, त्याचं ऑब्जेक्शन येतील आणि मग त्याच्यानंतर आपण हे करू. खूप कमी पैशामध्ये आपल्याला निवडणूक लढता येते. मी प्रत्येक प्रभागात 2-2, 3-3 लोकांना एबी फॉर्म देणार आहे. एका भागात 2-2, 3-3 लोकांना देणार आहे. कारण एखाद्याचं डॉक्युमेंट कमी पडलं, एखाद्याची सही चुकली तर काय करायचं? नंतर आपल्याला सांगता येतं ना की हा आमचा अधिकृत उमेदवार आहे, पण त्याचे फॉर्म सबमिट झाले पाहिजे. कारण हे चतुर लोक आहेत ना समोरचे, ते तुम्हाला ओळखीचा एखादा वकील देणार किंवा एखादा तज्ज्ञ म्हणून देणार,
तो काहीतरी चूक ठेवणार आणि तुमचा फॉर्म बाद होणार. तर ती पण रिस्क आपल्याला घ्यायची नाही. मग कदाचित तुमच्या घरातले दोघांचे भरा, नवरा बायकोचे पण भरता येतील. काय 2,500 रुपये आपले डिपॉझिट समजायचं, कारण ते परत मिळतात ना. फॉर्म बाद झाला तर पैसे परत येत ना, मग आपल्याला भरायला काय प्रॉब्लेम येतो. असं जास्तीत जास्त तरुणांनी भरा. सगळीकडे आपण उमेदवार देऊ. तुम्ही तुमचे पण कोण ओळखीचे असतील त्यांनाही सांगा की तिकीटची काळजी करू नका. मोठ्या पक्षांचं ह्यावेळी काही टिकणार नाही आहे. जे राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर जे चित्र बदललेलं आहे, ती सगळीकडे पळापळी सुरू झालेली आहे की थांबावं का नाही थांबावं. कारण मतदार आता खूप विरोधात आहे. तर मालवणीमध्ये उद्या हे सगळं हे निघाली होती, वोट छोड गद्दी सोड, जवळजवळ 5-6 माणसं, 1000 माणसं होती. नाही, ते हळूहळू वाढतच जाणार आहे सगळं. कारण लोकांना आपला विश्वासघात झाल्याची भावना आता तयार झालेली आहे. आपल्याला फसवलं ही भावना तयार झालेली आहे. आपले व्हिडिओ व्हायरल का होत आहेत, ही व्यक्ती काहीतरी करून दाखवू शकते असा लोकांचा विश्वास आपण डेव्हलप करत नेला आहे. म्हणून अगदी विरोधी पक्षातले उमेदवारसुद्धा किंवा माजी नगरसेवक सगळे हे आपल्याला ॲप्रिशिएट करतायत ना की तुमचे व्हिडिओ चांगले आहेत. याचा अर्थ काय की त्यांना आता धक्का बसणार आहे की, आणि आपण रॅली बिली काढणार नाही आहे. रॅली काढून शक्ती प्रदर्शन, कसलं शक्ती प्रदर्शन, काय शक्ती तुमच्याकडे, शहराचं वाटोळ झालं, ही शक्ती तुमच्याकडे. हे सगळं आपण बोलणार आहे व्हिडिओमध्ये. आणि ते बघितल्यावर लोक उलट निगेटिव्ह मतदान करतील की जे अशा रॅली काढून धुराडा करतील, आरडाओरडा करतील, गोंगाट करतील, दादागिरी करतील, सायलेन्सर फोडून असं भुंग भुंग करतील. त्यांची मतं गायब झाली पाहिजे. जाहीर सभा किती असावी, त्याची मर्यादा काय, किती वाजता, पैसे वाटणं, हे सगळं आपण थांबवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. सगळ्यांनी फॉर्म भरा, मॅक्झिमम लोकांनी. हा उत्सव आहे लोकशाहीचा. जत्रेत कसं आपण प्रत्येकाला वाटतं गेलंच पाहिजे, तसं फॉर्म भरा ना. काय होणार आहे म्हणून काय होणार आहे. लोकशाही वाचवायची असेल तर जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरले पाहिजे. इथं 5-10 लोकच उभे राहतात, त्याच्यामुळे मग सगळ्यांचा वरचा खेळ सेटिंगचा चालू आहे. बरोबर आहे. प्रस्थापित पक्षच पाहिजे असं कोणी सांगितलं. आम आदमी पक्ष दिल्ली ज्यावेळी पहिल्यांदा उतरला तर त्यावेळी टी व्हीवाले त्यांची बातमी घेत नव्हते, पेपरला बातमी येत नव्हती. सगळीकडे चर्चा BJP किंवा काँग्रेसच येईल असं होतं. झालं काय, 70 पैकी 67 सीट एकट्या आम आदमी पक्षाला मिळाल्या. BJP 2, काँग्रेस 1. बरोबर. म्हणजे 70 पैकी 67 एका नव्या पक्षाला मिळतात. तर आपण 50% का नाही जिंकू शकत. मग तो जो टेम्पो आपण तयार केला ना व्हिडिओमधून, घराघरात व्हिडिओ आहे ना. पेपर तर माणूस 2च तास वाचेल, पेपर अर्धा तास, TV 2 तास, मोबाईल 24 तास. मग हत्यार कुठलं पकडलं पाहिजे, मोबाईलचं. बरं, घर बसले आहे आणि त्यात स्कॅनर दिला आहे आपण. उद्या फक्त काय येणार आहे, लोगो येणार आहे, पक्षाचं चिन्ह येणार आहे आणि उमेदवारांनी फक्त खाली आपलं नाव टाकत जायचं आहे. हडपसर प्रभाग क्रमांक हे, वानवडी प्रभाग क्रमांक हे, वाकड प्रभाग क्रमांक हे, संपला विषय. व्हिडिओ तर तोच आहे, खाली उमेदवाराने आपला फोटो लावायचा आहे, प्रभागाचं नाव टाकायचं आहे आणि सेम व्हिडिओ खाली ढकलून द्यायचा आहे. किती प्रचार सोपा आहे. आणि उमेदवारांनी त्याची स्वतःची काही क्लिप असेल ती पण जोडायची पुढे 10-20 सेकंदाची, संपला विषय. आणि आपण गरीब आहे असं दाखवलं तरच जास्त पैसे मिळणार आहेत आपल्याला. आपण नवीन आहोत हे सांगितलं तरच आपल्याला जास्त मतं मिळणार आहेत ना. नाही तर आपण जर म्हणलं की 10 कोटीची माझी कॅपॅसिटी वाटायची, तो लोक म्हणतील ह्याला मोकळा करूया. आणि आपल्याकडे आहेच कोणाकडे पैसे. सर्वसामान्य शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची पोरं उभी राहणार, त्याच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आपण तयारीला जरूर लागावे. आज आपण मला वाटतं हे वाटप करूया आणि थांबूया.